बंधू नमस्कार, मी पांडुरंग तावरे स्वागत करतोय तुमचं आपल्या कृषी वेद्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, जो काही रब्बी हंगाम आहे त्याची सुरुवात ही आता झालेली आहे आणि रब्बी हंगामामधलं सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे गहू। तर मित्रांनो, गहू पेरत असताना आपल्याला कोणकोणत्या समजा तणनाशकाचा वापर करायचा आहे किंवा गहू पेरणी झाल्यानंतर कोणकोणते तणनाशक मारायचे आहे, आपल्याला प्री इमर्जन्स तणनाशक वापरायचं आहे की पोस्ट इमर्जन्स तणनाशक वापरायचं आहे, आपल्याला कोणत्या टायमाला गव्हाला ते तणनाशक वापरायचं आहे, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, साधारणपणे गहू पिकामध्ये हे जे मार्केटमध्ये जवळपास खूप प्रकारचे तणनाशके उपलब्ध आहे। तर मित्रांनो, आपल्याला असं एखादं किंवा तणनाशक निवडायचं आहे जे आपल्या गहू पिकामध्ये जास्त दीर्घकाळ आपल्याला जे काही तणांपासून नियंत्रण देईल असे तणनाशक कोणते आहे। साधारणपणे मित्रांनो, गहू पिकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक येतात। पहिलं म्हणजे प्री इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्वीचं, आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवण झाल्यानंतर। तर मित्रांनो, आता प्री इमर्जन्स जे काही तणनाशके येतात म्हणजे उगवण पूर्वीचे। तर मित्रांनो, हे जे काही उगवण पूर्वीचे तणनाशके येतात, आपण गहू पेरल्यानंतर साधारणपणे 72 तासाच्या आत हे जे काही तणनाशक आहे हे मारायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला दीर्घकाळ तणांवर नियंत्रण भेटेल व जे काही जमिनीवर पडलेले तणांची बी आहे ते पूर्णपणे त्यानं नष्ट होतील। दुसरं म्हणजे मित्रांनो, हे जे काही तणनाशक आहे ते हरियाणा व जे काही पंजाब साईड आहे शेतकरी सर्वात जास्त त्याचा वापर करतात, कारण की त्याचे रिझल्ट एकदम एक नंबर आहे मित्रांनो, आणि त्याचा आपल्या गहू पिकावर दुष्परिणामही काही होत नाही। तर मित्रांनो, अशी तणनाशक कोणते? सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला जे काही ॲग्रोस्टार कंपनी आहे तिचं जे काही परपेंडी आहे ते 1000 ते 1200 ml प्रति एकरसाठी वापरून फवारणी करायची आहे। दुसरं म्हणजे PI कंपनीचे दोन तणनाशक, ते म्हणजे पहिलं म्हणजे अवकिरा, हे आपल्याला 60 ग्राम वापरायचं आहे, आणि त्याच्यासोबत येणारं बंकर हे आपल्याला 1 ते 1.5 लिटर वापरून एका एकरमध्ये फवारणी करायची। मित्रांनो, फवारणी करत असताना आपल्या जो काही स्प्रे कव्हरेज होणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून जमिनीवर पडलेले जे काही पूर्ण बी आहे ते पूर्ण व्यवस्थित त्याची कव्हरेज होऊन त्या औषधाचा त्या बीला नष्ट करायला पूर्णपणे वापर झाला पाहिजे। तर मित्रांनो, हे झालं प्री इमर्जन्स। मित्रांनो, दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स म्हणजे गहू उगवून आल्यानंतर आपण कोणकोणते तणनाशक मारू शकतो। तर मित्रांनो, शक्यतो आपल्याला होईल तर गहू पिकामध्ये जे काही प्री इमर्जन्स आहे हे जे काही तणनाशक आहे ते मारण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण की हे जे काही पोस्ट इमर्जन्स किंवा उगवण झाल्यानंतर जे काही तणनाशक असतात त्याचा आपल्या गहू पिकावर दुष्परिणाम होण्यासाठी मदत म्हणजे दुष्परिणाम होतात। तर मित्रांनो, त्या दुष्परिणामामध्ये काय होतं, पोस्ट इमर्जन्स समजा आपण जे तणनाशक वापरू त्याचे काय दुष्परिणाम होतात, जे आपल्या गहू पीक आहे ते पिवळं पडतं, वाढ थांबते। तर मित्रांनो, हे दुष्परिणाम होतात। तर मित्रांनो, जर गहू पिकात उगवण झाल्यानंतर जर तणनाशक वापरायचं असेल तर आपण वापरावी कोणती, चला तर बघूया। तर मित्रांनो, आपल्याला जे काही तणनाशक वापरायचं आहे ते म्हणजे ऑलग्रीप, त्याच्यासोबत आपल्याला डायनोफॉब, हे जे काही दोन जोड्या आहे हे घेऊन तुम्ही फवारणी करू शकता, किंवा ऑलग्रीप आणि त्याच्यासोबत फुलटॉस हे सुद्धा तणनाशक तुम्ही वापरू शकता, किंवा व्हेस्टा हे काही जे तणनाशक आहे एकरी 160 ग्राम वापरून फवारणी करू शकता। तर मित्रांनो, हे जे काही दोन्ही पण तणनाशक वापरायचा कालावधी कसा आहे, तर मित्रांनो, जे काही पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड आहे म्हणजे आपल्या उगवण झाल्यानंतर, तर आपल्याला हे 30 दिवसाच्या आतमध्ये किंवा 25 दिवसानंतर आणि 30 दिवसाच्या आतमध्ये मारायचं आहे। आणि दुसरं म्हणजे प्री इमर्जन्स, तर मित्रांनो, जेव्हा आपण पेरणी करतो, पेरणी झाल्यानंतर लगेच एक 72 तासाच्या अंतरात आपण प्री इमर्जन्स जे काही तणनाशक आहे ते वापरू शकतो। तर मित्रांनो, हे 3-4 जोड्या मी तुम्हाला सांगितल्या आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला ज्या जोड्या वापरायच्या आहेत ते वापरू शकता व आपल्या गहू पिकाला तणमुक्त करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।